नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 11 जुलै दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण 11 आणि 12 जुलै आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर ऑब्सवर ट्रफ मान्सूनच्या काळात जो कमी दाबाचा पट्टा इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत जो सक्रिय असतो तो सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सध्या सक्रिय आहे. याच्यामुळे कोकण किनारपट्टीवर मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस मागील काही दिवसापासून सक्रिय आहे. याच्यानंतर जी ॲक्सेस ऑफ मान्सून आहे, आता ही इकडे पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश असाच पूर्वोत्तर भारतापर्यंत ॲक्सेस ऑफ मान्सूनचा ट्रफचा जो कमी दाबाचा पट्टा आहे हा उत्तरेकडे सरकलेला आहे. त्याच्यामुळे राज्यातील पावसाचं प्रमाण हे कोकण किनारपट्टी सोडली तर कमी झालेलं आहे. आता हा जो ॲक्सेस ऑफ मान्सूनचा जो ही रेषा असती ही परत एकदा खाली कधी येईल तर 14-15 जुलैच्या नंतर 16 जुलैच्या दरम्यान या भागात बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होईल आणि ही जी ॲक्सेस ऑफ मान्सून आहे ह्या अशीच इकडे राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ करत छत्तीसगड करत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारेल. याच्यामुळे परत एकदा 14-15 तारखेच्या पुढे राज्यात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. याच्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे वर्धा असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच यवतमाळ, गडचिरोलीचे उत्तर भाग आहेत. या भागातून हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. तसेच कोकण किनारपट्टीवर आणि मुंबई विभागाच्या किनारपट्टीवर या भागातून हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित अंशतः ढगाळलेलं हवामान राज्यात आहे. पावसाचे ढग सध्या कुठेच सक्रिय नाहीत. याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 11 जुलैचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 12 जुलैचा. तर आज जी पावसाची शक्यता राहील इकडे पालघर, ठाणे, रायगड, मुंबई या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते. याच्यानंतर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा हा जो पट्टा आहे या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल. थोड्याफार क्षेत्रासाठी काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते, पण तुरळकच पाऊस असेल. सार्वत्रिक असा सर्वच ठिकाणी होईल असं काय नाही आहे. याच्यानंतर कोल्हापूर पश्चिम घाटभाग, सातारा, पुणे, नाशिकचा पश्चिम घाटभाग रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 1-2 सरी किंवा त्याच्यापेक्षा जास्त सरी 3-4 सरी दिवसभरातून येत राहतील. विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे. उर्वरित अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना हा जो पट्टा आहे, अकोला, वाशिम या पट्ट्यातून क्वचितच एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पण हा जो पाऊस आहे हा सुद्धा सार्वत्रिक असा नसेल. कुठेतरी पावसाची सर ॲक्टिव्ह होईल आणि थोड्याफार क्षेत्रानंतर ती सुद्धा विरून जाईल. उर्वरित नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगर, सोलापूर, साताराचा पूर्व भाग, सांगली पूर्व भाग, पुणे, नाशिक पूर्व भाग हा जो पट्टा आहे मधला या पट्ट्यातून कुठेतरीच मान्सून सर एका दुसऱ्या ठिकाणी ॲक्टिव्ह झाली तर झाली, नाही तर विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही आहे. ती ॲक्टिव्ह झालेली सर जास्त वेळासाठी आणि जास्त क्षेत्रावरती सुद्धा नसेल, थोड्याफार वेळासाठीच सक्रिय होऊ शकते. त्यानंतर तालुका वाईज आजचा हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर इकडे मोखाडा, जहावर तसेच विक्रमगड, डहाणू, पालघर, वसई, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, याच्यानंतर मुंबई विभाग, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, रायगड, सुधागड, रोहा, म्हसाळा आणि मनमाड या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील. उर्वरित किनारपट्टीवर कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी, दापोली, मनमाड, खेड हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची सर किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय राहू शकते. कोल्हापूरचा जो पश्चिम घाटभाग आहे, चंदगड, आजरा, बावडा, राधानगरी, पाटण, महाबळेश्वर, सातारा, वाई, वेल्हे, बोर, मुळशी, मावळ हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा
एकाद दुसरी रिमझिम पावसाची सर अधूनमधून येत राहील. उर्वरित मागाशी आपण जिल्हा वाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे, त्या जिल्ह्यांनुसार सुद्धा आज पावसाची शक्यता राहील. तर हा झाला आजचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्यासुद्धा पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून काही भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर उद्यासाठी राहील. उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो पट्टा आहे, वर्धा या पट्ट्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाच्या सरींचा अंदाज आहे, पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. या भागातून नांदेड, लातूर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, हिंगोली हा जो पट्टा आहे परभणीचा, या पट्ट्यातून एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय होऊ शकते, पण या भागातून सार्वत्रिक असा पाऊस नसेल. कुठेतरीच ती सर ॲक्टिव्ह होईल आणि विरून जाईल. याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा या पट्ट्यात सुद्धा तशीच परिस्थिती, एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर ॲक्टिव्ह होईल आणि थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस राहील, सार्वत्रिक असा नसेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा मध्यपूर्व भाग, पुणे मध्यपूर्व, सातारा मध्यपूर्व, सांगली मध्यपूर्व तसेच छत्रपती संभाजीनगर विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून नाही आहे. एका दुसऱ्या ठिकाणी मान्सूनची सर ॲक्टिव्ह होईल आणि थोड्याफार क्षेत्रासाठीच तो पाऊस राहील. सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल, तुरळक ठिकाणीच राहील. याच्यानंतर नाशिकचा पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग, या पश्चिम घाटभागात रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील. या घाटभागात उद्या म्हणजेच 12 जुलै रोजी. तर हा झाला 11 आणि 12 जुलैचा आपला हवामान अंदाज. त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 11 जुलैसाठी इकडे गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, अमरावती या जिल्ह्यातून येलो अलर्ट दिलेला आहे. हलक्या मध्यम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे, पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट दिलेला आहे. याच्यानंतर नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पालघर या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. आपल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी सर्व तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग, या पश्चिम घाटभागात मध्यम तर कोकण किनारपट्टीवर मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. याच्यानंतर इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळचे काही भाग, अमरावतीचे काही भाग, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तर भाग या भागातून हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आपल्या अंदाजानुसार आहे. विशेष पाऊस राज्यात व्यतिरिक्त कुठेच नाही आहे. हलक्या मध्यम पाऊस झाला तर लातूर, नांदेड, बीड, जालना, वाशिम, यवतमाळच्या काही भागात, बुलढाणा, अकोल्याच्या काही भागात होऊ शकतो, पण तो पाऊस काय सार्वत्रिक असा नसेल, कुठेतरीच ॲक्टिव्ह होईल आणि विरून जाईल. तर बाकी हा होता आजचा आणि उद्याचा 11 आणि 12 जुलैचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.